जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत, ते गरीब मराठ्यातून आलेले आहेत वगैरे आपण सगळं ऐकलेलं आहे. पण हा माणूस साधाभोळा वाटला तरी राजकारणाच्या खेळामध्ये चांगला मुरलेला गडी आहे हे आज स्पष्टपणे दिसलं. जरांगे पाटलांनी जरी आपण उपोषण मागे घेण्याची तयारी दाखवत असलो तरी आपण कुठेही सरकार पुढे नमतं घेत नाही हे त्या सगळ्या जमावापुढे वारंवार स्पष्ट केलं. आपल्या वागणुकीतून आपल्या बोलण्यातून त्यांनी हे दाखवून दिलं. म्हणून मी म्हणतो उपोषण स्थगित झालं, उपोषण संपलं तरी या आरक्षण आंदोलनाचा लगाम मात्र अजूनही जरांगे पाटील यांच्याच हाती आहेत आणि त्यांनी 2 महिन्याची मुदत दिली आहे. त्यावर मी नंतरही बोलणार आहे. 2 महिन्याची मुदत दिली आहे सरकारला आणखीन, कारण सरकारला काम करायला वेळ पाहिजे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला 2 महिन्याची मुदतवाढ दिली आहे वगैरे त्यांना सांगण्यात आलं. 2 महिन्याची त्यांनी मुदत दिलेली आहे. परंतु या 2 महिन्याच्या काळात आंदोलन कसं चालू राहील याचा आराखडा सुद्धा त्यांनी आपल्या सगळ्या समर्थकांपुढे मांडला. लक्षात घ्या, 4-5 मंत्री तिथे होते, आमदार होते, 2 न्यायमूर्ती होते, एक बच्चू कडू सारखे त्यांच्याशी कालपासून बोलणारे आमदार आणि माजी मंत्री होते. तरी जरांगे पाटील कुणाच्याही दबावाखाली आले नाही. सुरुवातीला असं वाटत होतं ते दमले आहेत, ते थकले आहेत, ते आजारी आहेत, ते किती बोलू शकतील. पण जसजशी चर्चा पुढे गेली, जसजशा वाटाघाटी पुढे गेल्या तसतसं मला वाटतं जरांगे पाटलांच्या शरीरामध्ये बळ आलं आणि त्यांनी एक एक मुद्द्याचा कीस काढला असं दिसत होतं. कारण हे सगळं ज्याला आउट इन ओपन असं म्हणतात खुलेपणाने चाललं होतं. हे काही बंद खोलीत चाललं नव्हतं. जरांगे पाटलांनी गेल्या आपल्या उपोषणाच्या वेळेलाही हे सांगितलं होतं की मी बंद खोलीत चर्चा करणार नाही, मी जी काही चर्चा करेन ती लोकांसमोर करेन. तशीच आज लोकांसमोर चर्चा चालू होती. सगळ्या टेलिव्हिजन चॅनलचे, वेब पोर्टलचे कॅमेरे समोर होते, मोबाईल्स होते शेकडो, त्यांच्या समोर चर्चा चालू होती आणि मधून माईकवरून काही गोष्टी ऐकूही येत होत्या. त्यावरून जरांगे पाटील आपला मुद्दा सोडत नव्हते. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आपण अगदी कसलेले खेळाडू आहोत हे त्यांनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलं. हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. 2-2.5 तास न्यायमूर्तींनी जरांगे पाटील यांची शाळा घेतल्यावर किंवा जरांगे पाटलांची चर्चा केल्यावर, त्यांना एक एक मुद्दा पटवल्यावर नंतर मग धनंजय मुंडे, उदय सामंत, संदीपान भुमरे वगैरे मंत्री आणि आमदार तिथे अवतीर्ण झाले. मी मगाशी म्हटलं तसं आधी ते आले असते तर काय गडबड झाली असती सांगता येत नाही. कारण जरांगे पाटील या मंत्र्यांशी बोलताना अधिक आक्रमक होते. न्यायमूर्तींशी त्यांनी शांतपणे सगळी चर्चा केली, पण मंत्र्यांशी बोलताना ते आक्रमक होते. मंत्री कुठेही वरचढ होणार नाहीत हे ते पाहत होते आणि आपली प्रत्येक मागणी जी न्यायमूर्तींनी लिहून घेतलेली आहे, नुसती चर्चा झाली नाही. जरांगे पाटलांनी तिथे व्यासपीठावर बसलेल्या एका बच्चू कडूंच्या बाजूला बसलेल्या एका सहकार्याला हे सगळं लिहून घ्यायला सांगितलं, कागदावर लिहून घेतलं. न्यायमूर्तींनी त्याचं डिक्टेशन दिलं. ते सांगत होते तसं ही व्यक्ती लिहून घेत होती. त्यामुळे मुद्दे सगळे तयार होते. काय काय मुद्दे आले चर्चेमध्ये ते आपण बघूया. जरांगे पाटलांची मूळ मागणी जी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. ती मागणीच त्यांनी आज जोरदारपणे लावून धरली आणि आपण सरकारला का वेळ देतोय हे त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा ते असं म्हणाले की मराठवाड्यातल्या लोकांची ही जी मागणी आहे ती मान्य झाली आहे. मराठवाड्याचं भागलं आहे. त्यांचे शब्द तुम्हाला सांगतोय, मराठवाड्याचं भागलं होतं. आता सर्व महाराष्ट्रासाठी सरकारला वेळ देतोय. म्हणजे उपोषण संपवताना, उपोषण स्थगित करताना काहीतरी कारण, ठोस कारण लोकांपुढे दिलं पाहिजे. माझी जी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठवाड्यात मान्य झाली होती, शिंदे समितीमुळे 13,500 मराठा मंडळींना कुणबी प्रमाणपत्र आता मिळणार आहे. आणखीन 2 महिन्यात ही संख्या वाढेल. पण आता हा नियम सगळ्या महाराष्ट्राला लागू केला पाहिजे हा आग्रह जरांगे पाटील यांनी पहिल्यापासून धरलाय. आज सरकारी शिष्टमंडळाने तो मान्य केला, तो आग्रह मान्य केला आणि पॉईंट बाय पॉईंट लिहून घेतलं जरांगे पाटलांनी. तुम्हाला सांगतो त्यांनी काय काय सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र कुणाकुणाला मिळालं पाहिजे, पण अख्ख्या परिवाराला मिळालं पाहिजे
आणि रक्ताच्या नातेवाईकांना मिळालं पाहिजे असंही त्यात घालायला लावलं. आणि शेवटी ते असं म्हणाले की गरजवंत मराठ्यालाही मिळालं पाहिजे. आता लक्षात घ्या, जरांगे पाटील 50% वरचं आरक्षण मागत नाही आहेत. त्यांना कोणीतरी विचारलं तेव्हा त्यांनी जाहीरपणे हे स्पष्ट केलं की मी 50% बोलत नाही आहे, मी ओबीसीतलं आरक्षण मागतोय. मित्र हो, हे अत्यंत वादग्रस्त विधान आहे. कारण मराठा मंडळींना ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटा द्यायला महाराष्ट्रातल्या ओबीसींचा विरोध आहे. त्यामुळे जरांगे पाटील असं म्हणतात की मी 50%च्या वरचं किंवा 50%ची मला काय परवा नाही, 50%च्या वरचं जे आरक्षण आहे ते मी मागत नाही आहे, मी ओबीसींच्या मधलं आरक्षण मागतोय. हा मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं 27% ओबीसी आरक्षण आहे, त्यापैकी 8% हे भटक्या विमुक्तांना दिलेलं आहे. त्यामुळे 19% आरक्षण ओबीसींना उरतं आहे. यातलाच वाटा मराठ्यांना द्यावा लागणार आहे असा ओबीसींचा समज होऊ शकतो. लक्षात घ्या, खरं तर मराठवाड्यापुरती जरांगेंची जी मागणी आहे कुणबी सर्टिफिकेट देण्याची, ही जवळजवळ मान्य झाली होती. मुद्दा काय आहे? विदर्भात मुद्दा नाही आहे, कारण विदर्भात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 1967 पासून मिळतं आहे. खानदेशात सुद्धा, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे. कोकणामध्ये कुणबी वेगळे आहेत, मराठी वेगळे आहेत. कुणब्यांना ओबीसी म्हणून मान्यता पूर्वीपासूनच आहे. म्हणजे प्रश्न राहिला होता तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा. आता सरकारी शिष्टमंडळाला हे मान्य करायला लावून की मराठवाड्याचा जो न्याय आहे तो सर्व महाराष्ट्राला लागू होईल, म्हणजे खरं तर मुख्यतः पश्चिम महाराष्ट्राला लागू होईल असं त्यांना म्हणायचं आहे. हे करायला लावून जरांगे पाटील यांनी या आंदोलनातलं आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. हा वादग्रस्त मुद्दा आहे. यावरून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण होऊ शकतो. ओबीसी संघटनांनी पूर्वीपासून याला विरोध केलेला आहे की ओबीसीमध्ये वाटा द्यायला. त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही अतिरिक्त जे आरक्षण आहे, एक्स्ट्रा आरक्षण जे आहे ते द्या, पण ओबीसीमधला वाटा देऊ नका वगैरे वगैरे. पण जरांगे पाटील यांनी मंत्र्यांच्या या शिष्टमंडळांकडून हे कबूल करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण या कमिटीला म्हणजे शिंदे समितीला 2 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे. जरांगे पाटलांनी आपल्याला तेवढा वेळ द्यावा असं मंत्र्यांचं म्हणणं होतं. सुरुवातीला जरांगे पाटील त्याला तयार नव्हते. त्यावरून त्यांचा धनंजय मुंडेंशी थोडासा वादही झाला, थोडीशी झकाझकी झाली. जरांगे पाटील आणि मुंडे यांचा जो संवाद झाला, बाकी मंत्री शांत होते. संदीपान भुमरे असतील, उदय सामंत असतील, सगळी चर्चा धनंजय मुंडे करत होते. लक्षात घ्या, एकनाथ शिंदे या बाबतीत चतुर दिसतात राजकारणाच्या बाबतीत. त्यांनी वंजारी नेते असलेल्या धनंजय मुंडेंना ही चर्चा करायला पाठवलं मराठा आरक्षणाची. यावरून काय अर्थ निघतो हा तुम्ही काढा. पण धनंजय मुंडेंनी ही सगळी आश्वासनं दिलेली आहेत. जर जरांगे पाटील ओबीसीतला वाटा मागतायत आणि धनंजय मुंडे सरकारच्या वतीने हो म्हणतायत, तर उद्या या मुद्द्यावर ओबीसी नेते असलेले धनंजय मुंडे सुद्धा अडचणीत येऊ शकतात. त्यांना ओबीसी नेते जाब विचारू शकतात. म्हणून मी म्हणतो हा मुद्दा अत्यंत वादग्रस्त आहे. बाकीचे मुद्दे 2 महिने वेळ देण्याची गोष्ट आली. जरांगे पाटील आधी फक्त 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्यायला तयार होते. धनंजय मुंडेंनी त्यांना म्हटलं 2 जानेवारीपर्यंत वेळ द्या. आज 2 नोव्हेंबर आहे, 2 महिने 2 जानेवारीला होत आहेत. तेव्हा ते आधी स्पष्ट नाही होणार असं म्हणाले. मग बच्चू कडूंनी सुद्धा त्यांचं मन वळवायचा प्रयत्न केला. कोणीतरी बच्चू कडूंच्या कानात काहीतरी सांगितलं. तेव्हा जरांगे पाटील लगेच म्हणाले कानात बोलल्यामुळे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात, खूप समस्या निर्माण होतात. हे बघा, तेव्हा बच्चू कडूंकडे ओशाळवाणं हसण्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि जेव्हा हा वाद थोडासा झकाझकीच्या सीमारेषेवर गेला, तेव्हा जरांगे पाटील थोडे चिडले आणि तुम्हाला आणखी 60 दिवस पाहिजेत, आधीच्या 50 दिवसात काय केलं ते सांगा, असं ते रागावून धनंजय मुंडेंना म्हणाले. शेवटी धनंजय मुंडे शांत बसले. जरांगे पाटलांच्याही लक्षात आलं की 2 महिने 2 नोव्हेंबरला पूर्ण होतात, त्यामुळे त्यांनी 2 नोव्हेंबरला पर्यंत थांबण्याचं ठरवलं. आणखी एक गोष्ट, पोलिसांनी जो हिंसाचार झाला त्याबद्दल अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांवर खटले दाखल केलेले आहेत. हे खटले मागे घ्या
असंही मागणी जरांगे पाटील यांनी केली आणि त्याची एक कालमर्यादा सांगा असंही ते म्हणाले. पोलिसांनी सुरुवातीला कालमर्यादा सांगितली नाही, पण आंतरवेली आणि मला वाटतं मराठवाड्यातल्या काही भागामध्ये मधले जे खटले आहेत, ज्या निरपराध लोकांना अटक केली असं पोलिसांनी म्हटलं आहे, लक्षात घ्या. सरसकट सर्व खटले मागे घेतले जाणार नाहीत. जाळपोळीचे खटले मागे घेतले जाणार नाहीत. दगडफेकीचे खटले मागे घेतले जाणार नाहीत. जे निरपराध लोक आहेत, म्हणजे पोलिसांना जे निरपराध वाटत आहेत त्यांच्यावरचे खटले मागे घेतले जातील 15 दिवसात. आणि महाराष्ट्रभरातले खटले अशा प्रकारचे जर कार्यकर्त्यांवर विनाकारण घातले असतील तर 1 महिन्यात ते मागे घेतले जातील. मला असं वाटतं की हे जे सरकारी आश्वासन असतं ते नेहमी फसवं असतं. आणि निरपराध कोण हे शेवटी पोलिसच ठरवतात. त्यामुळे ज्यांच्यावर खटले घातले त्यापैकी बहुसंख्य निरपराध नाहीत असा त्यांचा निष्कर्ष असतो, असा अनुभव आहे. तसंच या बाबतीत झालं तर जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. जी समिती केली आहे कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी, शिंदे समिती, यामध्ये तुम्ही या असं मंत्र्यांपैकी कोणीतरी त्यांना सांगितलं. उदय सामंत म्हणाले, धनंजय मुंडे म्हणाले, पण त्याला जरांगे पाटलांनी नकार दिला. तुमचा प्रतिनिधी पाठवा असं त्यांना सूचना करण्यात आली. ते म्हणाले बघूया, विचार करूया वगैरे वगैरे. लक्षात घ्या, जरांगे पाटलांनी आज आपलं आंदोलन स्थगित केलेलं नाही. त्यांनी फक्त 2 गोष्टी जाहीर केलेल्या आहेत आणि त्याला लोकांची संमती घेतलेली आहे. हजर असलेल्या लोकांची संमती घेतली आहे की तुम्हाला विचारून मी करतोय, उपोषण मागे घेऊ का? बहुसंख्य लोक हो म्हणाले. 2 महिन्याची मुदत देऊ का? बहुसंख्य लोकांनी हो असं जोराने म्हटलं. तेव्हाच त्यांनी ते केलं. म्हणजे जरांगे पाटील हे, मला अण्णा हजारेंची आठवण आली. अण्णा हजारेंच्या आंदोलनात सुद्धा हा प्रकार होत होता. इच्छा एवढीच आहे की अण्णा हजारेंची जी शोकांतिका झाली ती जरांगे पाटलांची कधी होऊ नये. हा लढाऊ नेता आहे. जरांगे पाटील कोणाच्या खिशात जाणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे. पुढे काय होत आहे ते बघूया. पण दरवेळेला ते लोकांचं शिक्कामोर्तब घेत होते, हे लक्षात घ्या. दरवेळेला कोणताही निर्णय त्यांना, मला असं वाटतं नाही, ही नेत्याची खूबी आहे. आणि जरांगे पाटील जेव्हा लोकांशी बोलत होते तेव्हा मी बारकाईने मंत्री जे बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होतो की आपल्या उपस्थितीमध्ये हा कोण एक सर्वसामान्य माणसातून आलेला नेता लोकांशी बोलतोय आणि आपल्याला शांत बसावं वाटतंय. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत अनकम्फर्टेबल असे भाव होते. मला खूप गंमत येते अशा वेळेला. याचं कारण एरवी जे लोकांशी आपण बोलतो असं म्हणतात, लोकांचे नेते आहोत असं सांगतात, धनंजय मुंडेंसारखे वगैरे लोक, त्यांची अशा वेळेला काय गोची होत असेल हे मला चांगलं कळतं. त्यामुळे मला या सगळ्या चित्राची एक गंमत आली.